नमस्कार, मी हर्षाली लोकमत सखीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, सकाळी उठल्यावर चहा नसेल तर काही जणांचं डोकं चालत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, एक अशी गोष्ट आहे जी स्वस्त आहे, सहज मिळते आणि आपल्या शरीरासाठी अक्षरशः सुपर फूड सारखी काम करते आणि ती म्हणजे केळ. अगदी साधं दिसणारं केळ, स्वस्त पण आहे, पण हेच केळ तुमच्या शरीराला एनर्जी देतं, पोट सांभाळतं, मूड सुधारतं आणि काही लोकांना वजन कमी करण्यात सुद्धा मदत करतं. हे ऐकून तुम्हाला वेगळे वाटेल, पण असं आहे. आणि प्रश्न असा येतो की आपण केळ योग्य वेळी योग्य प्रमाणात खातो का? आणि खरंच रोज एक केळ खाल्लं तर शरीरात काय बदल होतात? चला तर मग आज हे सगळं डिटेलमध्ये जाणून घेऊयात. मंडळी, सगळ्यात आधी बोलूया एनर्जी बद्दल. आपण बघितलं असेल की खेळाडू, जिम करणारे लोक किंवा इतर रनिंग करणारे लोक केळ चांगल्या प्रमाणात खातात, कारण केळ्यामध्ये नैसर्गिक साखर, कार्बोहायड्रेट्स असतात जे शरीराला पटकन एनर्जी देतात. म्हणजे तुम्ही थकलेले असाल, कामाचा ताण असेल किंवा अचानक अशक्तपणा जाणवत असेल तर एक केळ लगेच शरीराला बूस्ट देऊ शकतं. आणि महत्त्वाचं म्हणजे हे बाहेरच्या प्रोसेस स्नॅक्सपेक्षा खूप हेल्दी ऑप्शन आहे. बऱ्याच लोकांना दुपारी किंवा संध्याकाळी खूप भूक लागते आणि मग ते वेफर्स खा, बिस्किट खा किंवा जंक फूड खा, हे असं काहीतरी करतात. त्याऐवजी एक केळ खाल्लं तरीही पोट भरतं आणि शरीराला याचा फायदा होतो. आता दुसरा मोठा फायदा म्हणजे पचनासाठी केळ बेस्ट आहे. ज्यांना ऍसिडिटी, गॅस, पोट साफ न होणं किंवा सतत जळजळ होण्याचा त्रास असतो त्यांच्यासाठी केळ बेस्ट ऑप्शन आहे, कारण केळ्यामध्ये फायबर असतं जे पचन सुधारायला मदत करतं. काही लोकांचं पोट इतकं सेन्सिटिव्ह असतं की काहीही खाल्लं तरी लगेच त्रास सुरू होतो. सो अशा वेळी साधं पिकलेलं केळ पोटाला शांत ठेवण्यासाठी डेफिनेटली हेल्प करतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी केळ सहज पचणारं फळ मानलं जातं. म्हणून आजारी असताना किंवा अशक्तपणा वाटत असताना डॉक्टर सुद्धा अनेकदा तुम्हाला केळ खायला सांगतात. सो केळ हा एक बेस्ट ऑप्शन आहे. मंडळी, आता बोलूया हार्ट आणि ब्लड प्रेशर बद्दल. केळ्यामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं आणि हे पोटॅशियम आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे हे ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवायला हेल्प करतं. त्याचबरोबर हृदयाचं आरोग्य जे आहे ते चांगलं ठेवण्यासाठी केळ खूप उपयोगी मानलं जातं. आजकाल खूप कमी वयात सुद्धा बीपीचा त्रास वाढताना दिसतोय. सतत स्ट्रेस, झोप कमी आणि चुकीचा आहार यामुळे शरीरावर परिणाम होतोय. अशा वेळी रोजच्या आहारात फळांचा समावेश करणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये केळ हा एक सोपा आणि बजेट फ्रेंडली ऑप्शन आहे. पण हां, ज्यांना किडनीचा काही गंभीर आजार आहे किंवा डॉक्टरांनी पोटॅशियम कमी घ्यायला सांगितलेलं असेल त्यांनी मात्र याआधी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच केळ खावं किंवा किती प्रमाणात खावं हे एकदा डॉक्टरांशी कन्सल्ट करा. आता एक गोष्ट जी अनेकांना आश्चर्य वाटेल ती म्हणजे केळ मूडसाठी सुद्धा चांगलं असू शकतं. हो, कारण केळ्यामध्ये असे काही घटक असतात जे शरीरात फील गुड हार्मोन्स तयार होण्यासाठी हेल्प करतात. म्हणून काही वेळा ताण असेल, चिडचिड असेल किंवा लो फील करत असाल तुम्ही तर एक हेल्दी स्नॅक्स म्हणून केळ खाणं कधीही उपयोगी ठरू शकतं. आणि विशेष म्हणजे केळ पटकन पोट भरल्यासारखं वाटायला हेल्प करतात. त्यामुळे काही लोक वजन कमी करण्यासाठी सुद्धा डाएटमध्ये याचा समावेश करतात. पण इथे गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात खाल्ली तर त्याचे तोटे होऊ शकतात. दिवसभरात 2-3 केळी पुरेशी असतात आणि शक्यतो खूप रात्री उशिरा केळे खाणं काही लोकांना जड जाऊ शकतं. उशिरा केळे मोस्टली खाऊ नका. तर म्हणजे इतकंसं साधं दिसणारं केळे आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर असू शकतं हे आपण पाहिलं. एनर्जीपासून पचनापर्यंत, हार्ट हेल्थपासून मूडपर्यंत केळ अनेक प्रकारे आपल्या शरीराला मदत करू शकतं. त्यामुळे बाहेरच्या अनहेल्दी स्नॅक्सपेक्षा आपल्या रोजच्या आहारात ही साधी आणि हेल्दी गोष्ट नक्की ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.